एम.एस.सी. पुणे जीसीसी टीबीसी इंग्लिश 40, मराठी 40, हिंदी 40 या एक्झामसाठी विचारला जाणारा जो पर्सनल लेटर येतो, तो कशा पद्धतीने करायचा, किती मार्कांसाठी आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. जो पर्सनल लेटरच असेल, तो सुद्धा आपल्याला 30 मिनिटासाठीच आहे, 15 मार्कासाठीच आहे. 7.5 मार्क स्पेलिंग मिस्टेक आणि 7.5 मार्क फॉर्मॅटिंग अशाच पद्धतीने आपल्याला करायचंय. आणि एवढंच की एक्झामला जो क्वेश्चन येईल तो क्वेश्चन आपल्याला इथे राईट हँड साईडला सॉल्व्ह करायचा. समजा इथे बिझनेस लेटर आलं तर बिझनेस लेटर चं फॉर्मॅटिंग करायचंय. इथे समजा पर्सनल लेटर आलं तर पर्सनल लेटर. आता पर्सनल लेटर हा कशासाठी दिलाय की जेणेकरून आपण एखाद्या कंपनीला जर बायोडाटा द्यायचा असेल, बायोडाटा प्लस ऍप्लिकेशन करायचं असेल, तर ते कशा पद्धतीने केलं जातं हा एक त्या पाठीमागचा हेतू आहे. तर हेच कशा पद्धतीने केलं जातं आपण पाहूयात. अनफॉर्मॅटेड लेटर आहे बिझनेस लेटर सारखंच. पर्सनल लेटर आलं हे कसं समजायचं तर टेबलवरून सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येईल की हे पर्सनल लेटर आहे. सुरुवातीच्या बिझनेस लेटर सारख्या सुरुवातीला याच्या पण सूचना वाचायच्या. पहिली सूचना जी असते ती कंपनीची हेडिंग म्हटलं, पण आता इथे कंपनीची हेडिंग येणार नाही. आपला हा बायोडाटा आहे त्यामुळे आपली इन्फॉर्मेशन असेल त्यामुळं इथे जे लिहिलेलं आहे ब्लॉक कॅपिटल लेटर्स पहिलं हे कंपनीचं पण हेडिंग असू दे किंवा आपलं बायोडाटा मधली ही असू दे ते कॅपिटलच आपल्याला टाईप करायचंय. इथे सुद्धा ही पहिलं नाव जे आहे ते कॅपिटलच आपल्याला टाईप करायचंय. दुसरी सूचना आहे ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसिव्ह ब्लॉक स्टाईल मध्ये घ्यायचा. ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसिव्ह म्हणजे टू मध्ये म्हणजे ज्यांना हे लेटर पाठवायचं आहे त्याचा जो जी स्टाईल आहे ती ब्लॉक स्टाईल पद्धतीने करायची आणि मध्ये जे पॅराग्राफ असतात त्याला ब्लॉक स्टाईल करायचंय. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे युअर्स फेथफुलीचा जो मॅटर आहे तो सुद्धा आपल्याला इथे लेफ्ट हँड साईडलाच घ्यायचा आहे. एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथं राईट हँड साईडला सांगतील तर ते पण कसं घ्यायचं आपण ह्या फॉर्मॅटमध्ये शिकणार आहोत. तर मराठी आणि हिंदीसाठी ब्लॉक स्टाईल म्हणजे ठोकळा पद्धत आणि इथे आणखीन एक पद्धत येते ती म्हणजे इंडेंट स्टाईल. तर मराठीमध्ये इंडेंट स्टाईल पदसोड पद्धत सुद्धा बोललं जातं मराठीमध्ये. तर आपण ह्या दोन्ही पण स्टाईल कशा फॉर्मॅटमध्ये सोडवायच्या हे आपण पाहूयात. आपण आता टाईप करायला घेऊयात लेटर. मध्ये लेटर आपण ते बस तिथे डॉट डॉट लाईन्स असतील तिथे म्हणजे आपल्याला खाली यायचं एंटर करून खाली घ्यायचं. आता आपल्याला इथे सांगितलं ब्लॉक कॅपिटल लेटर घ्या कॅप्सला फॉर्म करून आपण टाईप करून कॅप्सला बंद करूयात आणि दुसरी येईल. तर मी इथे एंटर करून का आले तर इथे डॉट डॉट केलं. डॉट डॉटचा अर्थ काय होतो की आपल्याला इथून पुढची लाईन पुढच्या लाईन तर हे मी कंटिन्यू का टाईप केलं तर कंटिन्यूच आहे मध्ये डॉट डॉट असं नाहीये. आता याच्यानंतर आपल्याला डॉट डॉट आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेट टाईप करायची आहे. तुमचं मॅटर फक्त लिहायचं आहे आपल्याला. हे फक्त हेडिंग घालायची. त्याच्यामध्ये जे काही दोन जणांना जे लेटर पाठवायचे ते आपल्याला मेलिंगचा यूज वापर करून करायचा आहे आपल्याला. एकच लेटर दोघांना जर पाठवायचं असेल तर आपण दोन नाही एक दोन पेक्षा जास्त जणांना सुद्धा जर एखादं लेटर जर पाठवायचं असेल तर तो मेलिंगचा उपयोग केला. तर तेच ह्या लेटर मधून आपल्याला शिकायचं की मेलिंग मधून कसे लेटर सेंड होतात. डायरेक्टली आपल्याला सुरू झाल्यानंतर सब्जेक्ट कसे घ्यायचे इतर पण प्रश्न दिलेला आहे. रिस्पेक्ट असेल तर तुम्ही इथे लगेचच असं करेक्शन करू शकता किंवा लेटर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला करता येईल. तर आपल्याला इथे डॉट डॉट करून खाली यायचं आणि इथे पॅराग्राफ टाईप करायचं. सुरुवातीलाच करायचं आपल्याला काही टॅग वगैरे काही द्यायचं नाही. आपण जसं स्पीड मीटरमध्ये टॅग देतो तसे. आपल्याला आता इथे साईनचा टॅग द्यायचा. सुरुवातीला कोणी टॅग द्यायला जायचं.
आपल्याला एंटर करून आता आपले डिटेल्स टाईप करून घ्यायचे, पर्सनल डिटेल्स एंटर करायचंय. नेम आता काय करायचं, नेम नंतर स्पेस द्यायचं नाही, कंटिन्यू टाईप करत राहायचंय विदाउट स्पेस. नेम कोलन स्पेस द्यायचाच नाही अजिबात. एंटर करा. ऍड्रेस द्यायचा आपल्याला, तिथे सुद्धा विदाउट स्पेस कोलन टाईप करा. ऍड्रेस साठी 2 ओळी आहेत, त्यामुळे एंटर करून आता खूप खाली टाईप करून घ्यायचं. मोबाईल नंबरला सुद्धा आता असंच मोबाईल नंबर विदाउट स्पेस कोलन टाईप करायचं. मराठी जर लेटर असेल तर मराठीवाल्याने इथे QWERTY कीबोर्डच्या वरती जे 1 to 0 नंबर्स आहेत तिथून टाईप करायचे मराठीच्या कडे. आणि ज्यावेळेस असं इंग्लिश टाईप करायचं असेल मराठीवाल्यांनी स्क्रोल लॉक बंद करायचं आणि मराठी टाईप इंग्लिश टाईप करून घ्यायचं. ते चुकून या याच्यामध्ये क्वालिफिकेशनच्या तिथे एंटर द्यायचं, त्यांच्याकडनं चुकून डॉट डॉट्स करायचे राहिले, पण याला ऍक्च्युअली मध्ये आता करायचं आहे एंटर. त्याच्यानंतर आपल्याला टेबल इन्सर्ट करून घ्यायचं. कर्सर ठेवायचं, इन्सर्ट मध्ये यायचं. ते टेबल नावाचं ऑप्शन आहे, तुमच्या टेबलला आलं तिथं तो विचारतोय आपल्याला किती कॉलम्स आणि किती रोज घ्यायचे ते. हा आपल्याला 1 2 3 4 5 कॉलम्स घ्यायचे. 5 कॉलम्स ऑलरेडी इथे टाईप झालेले. नंबर ऑफ रोज आपल्याला 4 लागते, त्यामुळे आपण इथे नंबर ऑफ रोज मध्ये 4 टाईप करूया. ओके करू. टेबल इन्सर्ट झाला. टेबल मधली इन्फॉर्मेशन आपण पुटअप करून घेऊ. टॅप केलं की आपण नेक्स्ट कॉलम मध्ये जातो. टॅप करून सगळ्या कॉलम मध्ये जी इन्फॉर्मेशन इथे टाईप करून घ्यायची. टॅप केले की पण आपण नेक्स्ट याच्यामध्येच जातो. जनरल बायोडाटा जो दिला जातो, बायोडाटा प्लस ऍप्लिकेशन ज्यावेळेस केलं जातं ते अशा फॉर्मॅटेड मध्ये दिलं जातं. आता आपण टेबलच्या बाहेर आलो आणि पुढचं आपण टाईप करून घेऊया. एंटर करून आपल्याला द्यायचं सेंटर घेऊ. अशा पद्धतीने आपण आता हे लेटर टाईप करून घेतलेलं आहे. आता आपण याला फॉर्मॅटिंगला येऊयात. सगळ्यात पहिली फॉर्मॅटिंग करायची ती म्हणजे कुठे एंटर हवेत आपल्याला ते करून घ्यायचे. इथे माझ्याकडनं डेट साठी कॅपिटल ए पडला होता, ते मी आधी दुरुस्त करून घेते. पहिल्या 3 ओळी आपल्या असतात नाव, ऍड्रेस आणि डेट असतं. तर डेट नंतर एंटर करून घ्यायचं आहे आणि जिथं 3 ओळी संपतात तिथं पण एक एंटर आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर 2 नंतर तर आपल्याला एक एंटर घ्यायचंच आहे आणि सब्जेक्ट आणि रेफरन्सच्या नंतर आपल्याला एक एंटर द्यायचं आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्टेड सरच्या नंतर एक एंटर येईल. त्याच्यानंतर प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये एंटर येईल. जसं की इथे आता एक पहिला पॅरेग्राफ संपलाय, इथे एक एंटर. पर्सनल डिटेल्स झाल्यानंतर एक एंटर. आता त्याच्यानंतर जे पर्सनल डिटेल्स मध्ये जे कंटिन्यू मॅटर्स आहेत त्याच्यामध्ये एंटर नाही करायचं आपल्याला. फक्त क्वालिफिकेशनच्या नंतर म्हणजे जिथे टेबल सुरू होईल त्याच्या आधी आणि टेबल संपल्यानंतर तिथे एक आपल्याला एंटर घ्यायचा आहे. म्हणजे टेबलच्या नंतर म्हणजे ह्या पॅरेग्राफच्या आधी हे इथे एक एंटर द्यायचा आहे.
त्याच्यानंतर थँकिंग यूच्या नंतर एक एंटर येईल. त्याच्यानंतर युअर्स फेथफुली नंतर आपल्याला 2 एंटर द्यायचे कारण का तिथे सहीसाठी जागा असते. आणि त्याच्यानंतर एन्क्लोजरच्या आधी इथे कर्सर ठेवला तरी चालेल आणि तिथे एक आपल्याला एंटर करून घ्यायचे. एवढे आपल्याला एंटर्स यायला पाहिजेत याच्यामध्ये, ब्लँक लाईन्स यायला पाहिजे. त्याच्यानंतर पहिल्या ज्या 4 ओळी आहेत त्या ॲट अ टाइम सिलेक्ट करून घ्यायच्या. याची इंडेंट आपल्याला 3.5 वरती घ्यायचं आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये 3.5 वरती घ्या, पण आपल्याला हे याचं इंडेंट आहे ते 3.5 वरती आणायचंय. जसं युएस फेथफुलीचा मॅटर घेतला जातो तसा. पण याला सेंटरला वगैरे काही करायचं नाही, फक्त 3.5 वरती याला हे करायचंय. त्यामध्ये सगळ्यात पहिली ओळ जी असते ती आपण सुरुवातीला कॅपिटल केलेलीच आहे, पण याला आणखीन एक करायचं ते म्हणजे फोल्ड करून घ्यायचं. बस, याला काही फॉन्टची साईज वगैरे काहीच आपल्याला हे करायची नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला नेहमीसारखं सब्जेक्ट टू कोलन पर्यंत आपल्याला बोल्ड करून घ्यायचंय आणि त्याच्या पुढचं मॅटर आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचंय. पहा, अशा पद्धतीने चुकीचं जर झालं तर इथे वरती क्विक ऍक्सेस बार वरती अंडूचं कमांड आहे, तिथे फक्त एकदा क्लिक करा आणि मग आपण दुरुस्ती करू शकतो. सिलेक्ट करायचंय, जेवढा अंडरलाईन करायचं तेवढाच मॅटर आपल्याला सिलेक्ट करायचं आणि अंडरलाईन करायचे. रेफरन्सला सुद्धा तसंच, रेफरन्स मॅटर कोलन पर्यंत सिलेक्ट करायचा बोल्ड आणि त्याच्या पुढचं मॅटर आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला रिस्पेक्टेड सर नंतरचे जे पॅरेग्राफ्स आहेत त्याला आपल्याला जस्टिफाय करून घ्यायचंय. इथे एक पॅरेग्राफ आहे, हा आपण जस्टिफाय करून घेतला. त्याच्यानंतर पॅरेग्राफ आता डायरेक्ट खालीच आहे टेबलच्या नंतर. तर इथे आपल्याला हे 2 आहेत ते आपल्याला जस्टिफाय करून घ्यायचे. थँकिंग यू सुद्धा हा पण एक पॅरेग्राफ मध्येच मोडतो, त्यामुळे त्याला पण जस्टिफाय करायचंय. चुकून माझ्याकडनं आता तिथं ह्या लाईन मध्ये जस्टिफाय करायचं एक एंटर करायचं राहून गेलाय. थँकिंग यूच्या आधी पण एक एंटर पाहिजे, म्हणजे हा पॅरेग्राफ इथे संपला. इथे ऍक्च्युली लक्ष केलं नाही, तर इथे एक एंटर सोडायचं आहे आपल्याला. जस्टिफाय झालंय आता आपलं करून. आता बाकीचे फॉर्मॅटिंग आपण करून घेऊयात. पर्सनल डिटेल्सला आपल्याला मध्यभागी घ्यायचंय, तर त्याला काय काय करायचंय ते बघून घ्या. पर्सनल डिटेलला सिलेक्ट केलं, बोल्ड करायचंय, अंडरलाईन करायचंय आणि आपल्याला तो मध्यभागी घ्यायचा. एवढंच ऍडजस्टमेंट करायची पर्सनल डिटेलसाठी. त्याच्यानंतर नेमच्या नंतर कर्सर ठेवायचा, म्हणजे कोलनच्या आधी तिथे आपल्याला तो मॅटर 3 टॅब वरती घ्यायचा, 1, 2 आणि 3. आणि कोलनच्या नंतर कर्सर ठेवायचा आणि तिथे आपल्याला 1 टॅब द्यायचा. अशा पद्धतीने ऍड्रेस पाशी सुद्धा कर्सर ठेवायचा आपल्याला. इथे 3 टॅब बसणार नाहीत, 2 टॅब बसतील, 1, 2. कारण का ऍड्रेस हे जे आहे ते स्पेलिंग मोठं आहे, त्यामुळे ते 3 टॅब वरती नाही बसणार कोलन, तर 2 टॅब वरती बसेल. आणि पुढचं मात्र आपल्याला 1 टॅब वरती बसेल, म्हणजे बरोबर सगळे ऍडजस्ट होतील. आपण जर स्पेस दिला असतं तर ते थोडंसं पुढं मागं होतं, त्यामुळे टाईप करताना सगळं जोडूनच टाईप करायचं आणि मग नंतर अशा पद्धतीने टॅब द्यायचंय. नेम नंतर आपण 3 टॅब दिले, कोलनच्या नंतर 1 टॅब दिले. आताच ऍड्रेससाठी 2 टॅब दिले. आता हे जे एरवाडा ऍड्रेसची जी दुसरी लाईन आहे ती आपल्याला कमीत कमी 3 टॅब वरती बसेल. आपल्या हे 1, 2, 3 आणि 4, कारण का आपल्याला त्याच्या बिल्डिंगच्या खाली घ्यायचंय, त्यामुळे आपल्याला 4 टॅब वरती बसेल. आता मोबाईल नंबरच्या नंतर पण तसंच कोलनच्या आधी कर्सर ठेवायचं आणि 2 टॅब वरती घ्यायचं, 1, 2. बरोबर कोलनला कोलन ऍड्रेस होतात आणि कोलनच्या नंतर आपल्याला पॉइंट कर्सर ठेवायचा आणि तिथं 1 टॅब. ईमेलला सुद्धा तसं, ईमेलच्या आधी कर्सर ठेवा, कोलनच्या आधी इथे पण 2 टॅब वरती बसेल आणि त्याचा मॅटर पुढचा मॅटर 1 टॅब वर. अशाच पद्धतीने डेट ऑफ बर्थचं पण आपल्याला हे करून घ्यायचंय, 2 टॅब आणि इथे 1 टॅब. क्वालिफिकेशनचं पण कोलन तसंच 2 टॅब वरती बसतोय. त्याच्या पुढे काही मॅटर नाहीये, टेबल असल्यामुळे आपल्याला टेबल हे करायचंय. आता टेबल आपल्याला काय करायचंय, टेबल पूर्णपणे सिलेक्ट करून घ्यायचंय आपल्याला. हे अशा पद्धतीने हे झालं. काही ते चुकीचं झालं तर अंडूची कमांड आपण वापरू शकतो. पूर्ण टेबल सिलेक्ट करायचंय. टेबल सिलेक्ट केल्यानंतर त्याला सेंटरची अलाइनमेंट द्यायची आणि पहिला जो रो आहे हेडिंगचा तो पूर्णपणे सिलेक्ट करून त्याला आपल्याला बोल्ड अप्लाय करायचं, बोल्डची स्टाईल द्यायची. हे झालं टेबलसाठी. याला आपण जस्टिफायची अलाइनमेंट दिली, याला सुद्धा आपण जस्टिफायची अलाइनमेंट दिली आहे. आपण आता तिसऱ्या क्वेश्चनकडे वळत, म्हणजे नोटीस जी आपली दिलेली पॅरेग्राफ शुड बी इन ब्लॉक स्टाईल म्हटलेलं आहे. ब्लॉक म्हणजेच काय, आपल्याला मार्जिनलाच ब्लॉक करायचं, म्हणजे इथे आपण जे नेहमी टॅब सोडतो तर टॅब सोडायचं नाही. इंडेंट स्टाईल जर म्हटलं तर आपल्याला इथे
एक टॅब द्यायचा आहे. पण आता आपल्याला इंडियन स्टाईल नाही आलेली, ब्लॉक स्टाईलच आलेली, त्यामुळे आपण इथे असंच राहील हे म्हणजे सुरुवातीला कॉर्नरलाच राहील. आणि अशा पद्धतीने सब्जेक्ट आणि रेफरन्स सुद्धा इथे कॉर्नरलाच राहील. जर पॅरेग्राफला इंडियन स्टाईल म्हटलं तर प्रत्येक पॅरेग्राफची मी मगाशी कसं एक टॅब याला दिला होता तसं एक टॅब आणि सब्जेक्ट आणि रेफरन्स सुद्धा एक एक टॅब वरती, म्हणजे सब्जेक्ट पाशी कर्सर ठेवायचा आणि एक टॅब वरती न्यायचं. तर आता मी त्याला घेत नाही, मी बॅक आणते त्याला आणि हे करून टाकते ब्लॉक स्टाईल. ब्लॉक करायचं आपल्याला मार्जिनला, त्यामुळे आपल्याला कुठेही आता टॅब द्यायचे नाही. आपण ब्लॉक स्टाईल नुसार हे लेटर करून घेतलेलं आहे. आता इथे नेम पासून कोलनला इथे आपल्याला बोल्ड करायचे. जसं सब्जेक्ट पासून कोलन पर्यंत आपण बोल्ड केलं होतं तसंच याला सुद्धा सब्जेक्ट नेम टू कोलन बोल्ड इथे सुद्धा जे जे हेडिंग्स आहेत आपल्या ते आपल्याला कोलन सहित बोल्ड करून घ्यायचे. प्रत्येक पर्सनल डिटेल्स म्हणजे जे काही हेडिंग्स आहेत ते आपल्याला कोलन सहित बोल्ड करून घ्यायचे. सिलेक्ट करायचं, बोल्ड करून घ्यायचं. ईमेल सुद्धा तसंच, ईमेल टू कोलन पर्यंत बोल्ड करून घ्यायचंय. डेट ऑफ बर्थ सुद्धा ईमेल टू कोलन बोल्ड. त्याच्यानंतर क्वालिफिकेशनचं ईमेल टू कोलन पहा. असं जर झालं तर पुन्हा कंट्रोल झेड. हे बघ बोल्ड केल्यानंतर हे असे लाईन्स पुढे जातात, त्यामुळे पुन्हा ह्याला बॅकला घेऊन येऊयात ह्याला. कारण कोलन ते कोलन ऍडजस्ट झालं पाहिजे एकाखाली एक. अशा पद्धतीने आपल्याला हे बोल्ड करून घ्यायचंय. आणि आपल्याला आता शेवटची जी सूचना सांगितली, कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी लेफ्ट हँड साइडच सांगितलंय, त्यामुळे आता ऑलरेडी आपण लेफ्ट साइडलाच टाईप केलेलं आहे. पण जर सूचना अशी आली डीची कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी राईट हँड साइड आणि कंसात देतात की 3.5च्या इंडेंट वरती घ्या म्हणून, तर त्यावेळेस काय करायचं, युअर्स फेथफुलीचा मॅटर सिलेक्ट करायचा. 2 ओळी येतील, कधी 3 ओळी येतील, तर सिलेक्ट करून घ्यायचा. रुलर बार वरची इंडेंट हे पहा, इथे मी ज्यावेळेस एरो ठेवते त्यावेळेस हे पहा लेफ्ट इंडेंट आहे, तो आपल्याला क्लिक करायचा आणि 3.5 वरती ड्रॅग करून आणायचा आणि होम मध्ये जाऊन त्याला लगेचच सेंटरची अलाइनमेंट करून घ्यायची. हे अशा पद्धतीने हे पहा राईट हँड साईडला आलंय. पण कधी ज्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी इन राईट हँड साईड असं सांगितलं जाईल त्यावेळेस असं उजव्या साईडला घ्यायचं. मी आता सगळं अंडू करून पाठीमागे येते, कारण आपल्याला लेफ्ट हँड साईडची सूचना आलेली आहे. आता ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस ही आपल्याला करायचं आहे ब्लॉक स्टाईल मध्ये. त्यासाठी आपल्याला ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस ही मेलिंगच्या टॅबमध्ये जाऊन आधी लिस्ट क्रिएट करून घ्यावी लागेल. 2च्या नंतर इथे एंटर करून घ्या. मेलिंग मध्ये यायचंय आपल्याला, सिलेक्ट रिसेप्शन करायचंय आणि आपल्याला नवीन लिस्ट ज्यांना आपल्याला लेटर्स पाठवायचे आहेत त्याचे नावं टाईप करून घ्यायचे कोणाकोणा. न्यू एंट्री करायची 2 वेळा, इथे 2 वेळा. आता आपल्याला कंपनीचं नाव घ्यायचंय. आता इथे टायटल दिलंय, इथं पहिलं बॉक्स टायटलचा आहे, तो आपण टाईप करून घेऊया. त्याच्यानंतर सेकंड लाईनला ऍड्रेस आहे, त्यामुळे ऍड्रेस लाईन पण मध्ये टाईप करते. त्यानंतर आणखीन एक ऍड्रेस दिला, ऍड्रेस लाईन कुठून आहे किंवा सिटी म्हणू शकतो आपण, सिटी मध्ये घेऊन येते डॉट डॉट केलेल्या त्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये सिटी दिलेली नाहीये आणि आता पुढे डायरेक्ट ते 2 ओळीचाच मॅटर आहे. कधी कधी 3 ओळी येतात. ऍड्रेस टायटल येतं, ऍड्रेस येतं आणि सिटी येते. लेटर दुसऱ्या टूच्या मॅटरसाठी मात्र त्यांनी सिटी दिलेली आहे. हे करून घ्यायचं. तर या फील्ड्स आपल्याला इन्सर्ट करून घ्यायच्या. ते आपण टाईप करून घेतली लिस्ट, त्या लिस्ट प्रमाणे आपण फील्ड्स ऍड करायच्या. आपण फील्ड्स काय काय दिले होते, टायटल दिलं होतं, टायटल नंतर इथे कर्सर ठेवायचं आणि एंटर करायचं आपल्याला. नंतर दुसरी लाईन घ्यायची, पुन्हा मेलिंग मध्ये येऊया, इन्सर्ट फील्ड्स मध्ये येऊया. आपण ऍड्रेस लाईन 1 घेतला होता, तिथे पण आपण नंतर एंटर करू, कारण आपल्याला तिसरी फील्ड घ्यायची. ती तिसरी फील्ड सिटी घेतली होती, सिटीला
त्याच्यानंतर एकदा पाहायचं की ह्या 3 ओळी झाल्यानंतर एंटर आहे का एक एक्स्ट्रा म्हणजे सब्जेक्टच्या आधी. हे पहा इथे एक एंटर आहे एक्स्ट्राचं. जर अशा पद्धतीने जर इथे नसेल चिटकून आलं असेल तर इथे एक एंटर द्यायचं आहे आपल्याला. आता आपण फील्ड सिलेक्ट करून घेतल्यात पण आपल्याला त्या दिसत नाहीयेत. तर आता मेलिंगमध्ये त्याच्याच पुढचा ऑप्शन आहे प्रिव्ह्यू रिझल्ट म्हणून. आपण इथं प्रिव्ह्यूला क्लिक करू शकतो. ब्लँक दिसेल. मी नेक्स्ट करते याला. हे पहा पहिला प्रिव्ह्यू दिसलाय. आता मी नेक्स्ट करते. दुसरा प्रिव्ह्यू दिसतोय आपल्याला. आताच मेल मर्ज करायचं नाहीये लास्टचा ऑप्शन. आपण आधी ह्याला स्टाईल देऊन घेऊयात. ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस शुड बी इन ब्लॉक स्टाईल म्हटलंय म्हणजे आता सध्या कशा पद्धतीने केलं आहे तसंच घ्यायचंय. म्हणजे एकाखाली एक घेतलंय आणि मार्जिनला चिटकून करायचं ब्लॉक करायचं आपली. पण जर इथे इंडेंट स्टाईल जर आलं तर पहिली ओळ आपली एक टॅब वरती येणार, दुसरी ओळ 2 टॅब वरती येणार आणि तिसरी 3 टॅब वरती येणार. येते लक्षात. अशा पद्धतीने इंडेंट स्टाईल करायचंय आणि आता आपण मेल मर्ज करायच्या आधी म्हणजे हे 2 लेटर डिवाइड व्हायच्या आधी कुठे कुठे आपण फॉर्मॅटिंग करायचं राहिले का, स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालेत का ते एकदा बघून घ्यायचंय, चेक करून घ्यायचंय आणि मगच फिनिश करायचं. कारण का एकदा फिनिश झालं की ते 2 लेटर सेपरेट डिवाइड होतात आणि मग स्पेलिंग मिस्टेक मग परत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करावी लागते. तर एकदा बघून घ्यायचं आपण फॉर्मॅटिंग योग्य केलंय का, कुठे राहिलंय का. तर आधी फॉर्मॅटिंग चेक करून घ्यायचं फिनिश करायच्या आधी. आपलं सांगितल्याप्रमाणे सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करून झालेले आहेत. आपण मेलिंगमध्ये सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे मेल मर्ज मध्ये फिनिश केलेलं आहे. पहा इथं फिनिशचा टॅब आहे. आपण फिनिश झालेलं आहे. पहा इथे खाली जर स्क्रोल केलं तर हे लेटर 2 सेक्शन मध्ये डिवाइड झालेले. ज्यांना ज्यांना आपण लेटर पाठवायचे त्या 2 मध्ये डिवाइड झाले. हे जर एकापेक्षा 2 पेक्षा जास्त असेल तर तेवढे लेटर इथे डिवाइड होतील. येते लक्षात. मेलिंगचा हा यूज होतो. आणि आपण इथे याच्यामध्ये आपला बायोडाटा कसा टाईप करायचा आहे एखाद्या ऍप्लिकेशन सहित ते आपण इथे बघितलं. एक्झामच्या पॅटर्न मध्ये हा पर्सनल लेटर म्हणून आलेला आहे आपल्याला. पुन्हा एकदा सांगते 15 मार्कासाठी आहे. 30 मिनिटाचा वेळ आहे याला. पण 7.5 मार्क फॉर्मॅटिंगचे असतील, 7.5 मार्क स्पेलिंग मिस्टेकचे असतील. तर जास्त स्पेलिंग मिस्टेक जर झाल्या 15 पेक्षा वर किंवा तर ते त्याला पूर्णपणे 0 मार्क पडतील. कारण का स्पेलिंग मिस्टेक जास्त झालेले असल्यामुळे मार्कच पडणार नाही. येते लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला पर्सनल लेटर करून घ्यायचं आहे. थँक्यू.